किती लाख? अन्याय है ना मोदी जी चालत नाही, बिलकुल मोदी जी चालत नाही. नाही आमको मोदी नाही. पण मोदी साहेबांच्या सगळ्या योजनांनी या लोकांना घर वाढाय, या लोकांना अन्याय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस चालणार नाही. पण लाडली बहीण योजनेसाठी गुरखा करून सगळेजण पुढे उभा आहे, सगळे पुढे उभा आहे. योजनेचा 100% लाभ घ्यायचा, पण ह्या हिंदू राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही. ही जी काय हिंमत हे लोक जे करतात ना, त्या विरुद्ध बोलण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने हे चळवळ करू नका रे, उभं काय होत नाही. एक सापडला ना परत जाणार नाही, तो चिंता करू, काय चिंता करू. मी तयारीमध्ये येतो, उभा थोडी वाचन करायला. माझ्या सभेतून परत मस्ती केल्यावर कोण 2 पायावर जात नाही, चिंता करू नका. व्याख्यान ते करतायत, मी नाही. आणि म्हणून आपल्याला सांग, लव्ह जिहादच्या जे काही केसेस होता, आपण महाराष्ट्र सरकार म्हणून आपण धर्मांतर विरोधी कायदा आपण आणलेला आहे. त्या कायद्याचा अभ्यास करा. 7 वर्षाची नॉन बेलेबल शिक्षा आहे, 7 वर्षाची. कोणी इथे हिरवा साप वळवळ करत असेल, माझ्या हिंदू बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल ना, 7 वर्ष शुक्रवारी सिलेंडर उभं करू शकणार नाही. एवढी ताकद आहे त्या कायद्यामध्ये, एवढी ताकद आहे कायद्यात. अभ्यास करा आणि वापरायला शिका. तुमच्या आमच्या हिंदू बहिणींसाठी तो कायदा आणलेला आहे. फार विचारपूर्वक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकार म्हणून तो कायदा तयार करून आणलेला. म्हणून कोणी इथे हिंमत करू नये. लव्ह जिहादच्या नावाने अगर आमच्या कुठल्या हिंदू बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना, फक्त आम्हा लोकांकडे फक्त ती माहिती द्या. आणि कुठलाही अगर कोणी अधिकारी आमच्या या महाराष्ट्राच्या हिंदुत्वादी सरकारमध्ये असताना कुठलाही अधिकारी अगर त्या जिहाद्यांना मदत करायची हिंमत करेल ना, तर मग मंत्रालयावरून फोन वाजणारच, एक लक्षात घ्या. आणि तो फोन फार भारीवाला असेल, अवघड जाईल फोन. आणि म्हणून इकडे कुठलाही माझ्या हिंदू समाजाच्या माता भगिनी फिरत असताना कुठलाही अगर जिहादी, कुठलाही अगर हिरवा साप, कोणी अगर वळवळ करण्याचे प्रयत्न कोण करेल, तर गाठ आमच्याशी एक लक्षात ठेवा. आणि ही धमकी देऊन इथून जातोय हे पण लक्षात ठेवा. धमकी देऊन जा, कारण आम्ही लाड सहन करणार नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू सुरक्षित असल्याच पाहिजे, ही भूमिका आमच्या सगळ्या जणांची आहे. आणि म्हणूनच या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण एकत्र येणं, संघटित राहणं, एकत्र म्हणून आपली ताकद ओळखणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर बघा आजूबाजूला काय हे नालायक प्रत्येक गोष्टीमध्ये जिहाद करतात. लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, हे उठल्या बसल्या नुसते जिहादसाठी जन्माला घेतात. सकाळचे पहिली श्वास ते शेवटच्या पहिली श्वासापर्यंत जिहाद शिवाय काही करत नाही. गजवा हिंदच्या अंतर्गत हे लोकांना 2047 पर्यंत या आपल्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करायचं आहे. गजवा हिंदच्या अंतर्गत त्यासाठी दिवस रात्र हिंदूंना टार्गेट करणं, जिहाद करणं, कुठल्याही पद्धतीने हिंदूंची जनसंख्या कमी करायचे आणि या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करायचं, हे ह्यांचे मनसुबे. हिंदू एकत्र येऊनच आपण काढून पाडू शकतो, हा संदेश तुम्ही या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून घेऊन गेला पाहिजे. नाहीतर ह्याची वळवळ अगर आपणच थांबू शकलो नाही, तर उद्या अगर आपल्या अंगावर हे संख्येने अगर जास्त वाढले, तर तुम्हाला तुमच्या घरातली पण पूजा उद्या करायला देणार नाही. हे लक्षात ठेवून ह्या भूमिका लक्ष द्या. भूमिका नजरेसमोर आणा. घरातली पूजा तुम्ही करू शकणार नाही, हा भगवा झेंडा इथं लावू शकणार नाही, डोक्यावरचा टिळा तुम्ही लावू शकत नाही, माता भगिनी डोक्यावर सिंदूर लावू शकत नाही. ही परिस्थिती हे लोक आपल्या देशामध्ये घेऊन येतील. तुम्ही बघा तेव्हा पहलगामला काय झालं, त्या लोकांनी जात विचारली नाही, नाव विचारलं नाही, हिंदू आहे ना गोली मारो, एवढंच फक्त त्यांनी बघितलं.
असताना, खरेदी करत असताना, ह्याला नोकऱ्या देत असताना पहिला हे लोकांना दुकानावर बसलेला कोणी असेल, दुकानाचा फलक जय श्रीराम असला तरी हे आतमध्ये कधी कधी अब्दुल वाचला असतो. पहले त्याला सांगा, तू पहले हनुमान चालीसा बोल के बता. तू हनुमान चालीसा बोलेगा तो ही तेरे से लोन वाला नहीं लेंगे, मैं आगे दुकान पे चली जाऊं. बघा कशीच नीट होती. कारण जेवढा पैसा हे लोक जमा करतात तो सगळ्याचा सगळा जिहादला वापरतात. एक तुम्ही समजून घेऊन वागा पाहिजे. सगळ्याचा सगळा जिहादला वापरतात. दुसरं कुठलंच काम नाही. म्हणून नोकऱ्या द्यायच्या असते, खरेदी करायची असतील तर ते फक्त हिंदूंनाच दिली पाहिजे. ही भूमिका आपल्या सगळ्या जणांची असलीच पाहिजे. ताई आमच्या मालकीताई आमच्या HR मध्ये पण ऐकली, पण मी त्या विषयात जाणार. नाहीतर बघा TCS मध्ये काय झालं नाशिक मध्ये, ती हिदा खान जी कोण आहे कुठेतरी सापडे, ती काय लांब जात नाही. पण बघा हे किती कडवट असतात. आपल्याला सांगितलं जातं कंपनी में स्कूल में इधर टीका लगाने का नाही, रुद्राक्ष घालायचं नाही. मग यांचे हिजाब कसे चालतात, यांचे बुरखा कसे चालतात? ज्या कंपनीमध्ये, ज्या दुकानामध्ये, ज्या शाळेमध्ये अगर टीका चालणार नाही तर बुरखा पण चालणार नाही. ही भूमिका आपल्या सगळ्या जणांची असते. जो नियम हिंदूंना लागतो तोच नियम बाकी धर्मांना पण लागला पाहिजे. नाहीतर आम्हाला वेगळे नियम, तुम्हाला वेगळे नियम. हे काय तुझ्या अब्बाचं पाकिस्तान नाही तर माझा हिंदू राष्ट्र आहे. ते लाड सगळे तुझे तिथे होणार, इथे होणार नाही. नाही होणार इथे. भाषेच्या निमित्ताने वाद होतात. भाषेचं काही काही राजकीय पक्ष आता उरलेले सुरलेले छाती ताणून बोलताय सबको मराठी आना ही चाहिए. आमच्या रिक्षा चालकांना, रिक्षा चालकांना, आमच्या टॅक्सी चालकांना छाती ताणून फिरताय, नाही मराठी आणायची. अरे तुझ्यात दम आहे ना तर मदरशामध्ये जाऊन सांग पहिला मराठी शिकवायला. जाके पहले बोलो मदरसा में पहला मराठी सिखाने को. कल का अजान ये मराठी में ही होना चाहिए, फिर हम सब लोग मराठी सीखेंगे. आणि आम्ही मंत्रालयामध्ये, आम्ही सत्तेमध्ये असताना कुठल्याही हिंदूला हात लावण्याची कोणी हिंमत करू नये हे ठणकावून इथून सांगून जात. कुठल्याच हिंदूला हात लावू. आज जे काय आमदार म्हणून, मंत्री म्हणून आम्ही तिथे बसतोय ना, अरे मी तीनदा आमदार आहे. मी हिमतीने सांगतो, मी हिंदूंच्याच मतांवर आमदार झालोय. मला कुठल्या मोहल्ल्यांमध्ये मत नाही पडले. उलट हिंदुत्वादी विचाराची भूमिका घेतल्यानंतर माझं मतदान वाढलेलं आहे. 2014ला पहिल्यांदा निवडून आलो 26,000 आहे. 19ला 29,000 आहे. आणि आता तर कडवट हिंदुत्वादी म्हणजे तोंडातून काही ठेवत नाही तेव्हा 58,000 निवडून आलो. 58. आमच्या इकडच्या थोड्या लोकप्रतिनिधी शिका जरा. हे नाही येणार तुमच्यासाठी. हे कोण येत नाही. यांचा जेव्हा धर्माचा जेव्हा विषय येतो तेव्हा हे धर्मासाठी उभं राहतात, आपल्यासाठी उभं राहत नाही. हे पहिले लिहून ठेवा. ह्याच्या कुराण मध्ये लिहिलंय यात हिंदूंना आपण पहिले हे सगळे आपण सगळे त्यांच्यासाठी काफीर आहोत. यात तुम्ही हिंदूंना धर्मांतर करा, इस्लाम स्वीकारायला लावा, यात त्यांना मारून टाका हे लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये. मी बोला कुठला मुल्ला मौलवीला नितेश राणे खोटं बोलतोय का खरं बोलतोय? वाद घालू ते माझ्याबरोबर येणार नाही. बघा किती 2 वर्षापासून बोलतोय कभी तो आओ कभी तो, कोई नहीं आता. तुम लोग भी कोई लेके आओ. और लाइट बंद कर. फडणवीस साहब को बताना म्हणे. म्हणून आपल्याला हिंदू संमेलनाच्या निमित्ताने हिंदूंना एकत्र येणं, आपली ताकद समाज म्हणून